Student, after 10 minutes, last 10 minutes, we will learn this appreciate of the be the best 1.1. Now, we will learn 1.3. Trees are the kindest thing I know. This poem we will see in the appreciate. First one, you will learn that teacher told from trees are the kindest thing I know. टीचरनी म्हणजे शिक्षकांनी तुम्हाला मागे आपण ही कविता शिकलेलो ट्रीज आर द काइंडेस्ट आणि मगाशी आपण बी द बेस्ट ह्या कवितेचं ॲप्रिशिएट शिकलेलो. मग त्याचप्रमाणे आपल्याला आता ह्या ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग ह्या कवितेसुद्धा ॲप्रिशिएट बघायचं आहे. मग ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग ह्या कवितेचं नाव काय आहे? ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो, म्हणजे झाडे खूप दयाळू आहेत, चांगले आहेत, मला माहीत आहे, असं या कवितेचं नाव आहे. आणि या कवितेचे कवी कोण आहेत? हॅरी बेन. या कवितेचे कवी कोण आहेत? हॅरी बेन. मी ह्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की झाडं ही खूप आपल्याला उपयुक्त आहेत, ते अतिशय दयाळू आहेत, की झाडामुळे काय मिळतं? आपल्याला सावली मिळतं, झाडं आपल्याला फळं फुलं त्याचप्रमाणे लाकूड वगैरे अशा अनेक उपयुक्त गोष्टी आपल्याला या झाडापासून मिळतात. मग ह्याच्यामध्ये त्यांनी हॉलियन हा स्प्रिंग म्हणजे ह्या ऋतूचं त्याच्यामधला सण जो आहे त्याच्याविषयी त्यांनी वर्णन केलेलं होतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी हा काय आहेत आपल्याला झाडामुळे झाडं कशी उपयुक्त आहेत, झाडाचा कसा फायदा होतो त्या कवितेमध्ये कवीने आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. सो नाव विल सी द ॲप्रिशिएट ऑफ द पोयम, म्हणजे आपल्याला ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो ह्या कवितेचं ॲप्रिशिएट म्हणजे काय? रसग्रहण आपल्याला शिकायचं आहे. आता रसग्रहण म्हणजे काय की त्या कवितेमध्ये कवितेचं काय नाव आहे, कवी कोण आहे, मग तिथे किती स्टांजा त्या कवितेला आहेत, त्याच्यामध्ये ओळी किती आहेत, हे सगळं आपल्याला काय करायचं आहे? बघायचं आहे. आता इथे सांगितलेलं आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. द टायटल ऑफ द पोयम. आता ह्या कवितेचं आपल्याला नाव बघायचं आहे. काय कवितेचं नाव आहे? ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो, म्हणजेच काय त्या कवीचं नाव आहे. आता आपल्याला हे कवितेचं नाव विचारलेलं आहे, तर आपण हे नाव जसंच्या तसं बघून इथे लिहायचं आहे. बघा इथे तुम्हाला काही डोकं चालवायचं काय नाही, पण तुम्ही हे समजून घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरं आहे द पोयम इज रिटन बाय. ही कविता कोणी लिहिली आहे? बघा इथे कवी दिसत आहेत का या कवितेमध्ये खाली? बघा तुम्हाला परीक्षेला अशी कविता पूर्ण दिली जाते, कवितेचं नाव दिलं जातं, कवी कोण आहे त्याचंही नाव दिलं जातं. म्हणजे तुम्हाला इथे पाठांतराची गरज आहे का? नाही. तर तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याने पहिला प्रश्न त्यांचा कोणता असणार आहे? कवितेचं नाव. मग कवितेचं नाव काय आहे? ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. सेकंड वन दे हॅव क्वेश्चन द पोयम इज रिटन बाय. मग ही कविता कोणी लिहिलेली आहे? तर त्या कवीचं नाव हॅरी बेन आहे का? बघा इकडे हॅरी बेन. त्याच्यानंतर द पोयम हॅज डॅश स्टांजा. आता ह्या पोयमला किती स्टांजा आहेत? मग स्टांजा म्हणजे काय? कडवे. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे किती स्टांजा झाले या पोयमला? 8 स्टांजा. सो विल राईट हिअर 8 स्टांजा. द पोयम हॅज 8 स्टांजा. सो ईच स्टँजा हॅज हाऊ मेनी लाईन्स? डॅश लाईन्स. म्हणजे आता प्रत्येक स्टांजाला किती ओळी आहेत बघा? वी विल काउंट इट. आता आपण काउंट केलेलं होतं. किती स्टांजे होते? 1 2 3 4 5 6 7 8. ओके. सो दे हॅव आस्क्ड इन हाऊ मेनी लाईन्स इन टू. किती लाईन्स आहेत त्याच्यामध्ये? ईच स्टांजा. प्रत्येक स्टांजाला किती लाईन आहेत मोगा? 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. So all stanza has 2 lines. So here you write there 2 lines. Okay, do you understand? कळलं का तुम्हाला? म्हणजे त्यांनी काय विचारलेलं आहे की त्या पोयममध्ये किती स्टांजा आहेत? आपण मोजले 8 स्टांजा आहेत. म्हणजे कडवे. स्टांजा म्हणजे काय? कडवी. किती स्टांजे आहेत? 8 कडवे आहेत. मग प्रत्येक कडव्यामध्ये किती ओळी आहेत? आपण लिहिलेल्या आहेत 2 लाईन्स, 2 ओळी. आता पुढचं त्यांनी विचारलेलं आहे द लाईन दॅट रायमिंग इन ईच स्टांजा आर. मग त्या लाईनमध्ये रायमिंग विचारलेलं आहे, यमक जुळणारे शब्द. मग आता फर्स्ट अँड सेकंड बघा, लाईन ओळ संपते तो ओळीच्या शेवटचा शब्द आहे नो
दुसरा आहे ग्रो. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक ओळीला पहिल्या ओळीत जो शब्द आहे त्याला यमक जुळणारे शब्द ह्या दुसऱ्या ओळीत घेतलेला आहे. यमक जुळणारे शब्द तुम्ही 5वीपासून शिकलेला आहात. यमक जुळणारे म्हणजे काय, की ज्या शब्दाचा स्पेलिंग कशी असते, वेगळी जरी असली तरी शेवटची अक्षरं स्पेलिंगची सारखी असतात आणि त्याचा उच्चार शेवटचा सारखा असतो. म्हणजे बघा, नोचं स्पेलिंग काय आहे, KNOW, आणि ग्रोचं स्पेलिंग काय आहे, GROW. म्हणजे शेवटची स्पेलिंग सारखी असते आणि त्याचा शेवटचा उच्चार सारखा असतो. म्हणजे त्यांनी रायमिंग सिस्टम जे दिलेले आहे, राईम सिस्टम नाही, रायमिंग काय दिलेलं आहे, पहिल्या ओळीमध्ये त्या पहिल्या ओळीचा रायमिंग शब्द हा दुसऱ्या ओळीमध्ये, काऊचा बाऊच, बरोबर आहे. म्हणजे असं त्यांनी काय दिलेले, पहिल्या 2 ओळीमध्येच तसं आपल्याला रायमिंग शब्द दिलेले आहेत. त्याच्यानंतर द पोएट कम्पेअर ट्रीज विथ. आता कवितेमध्ये कवीनी कशाची तुलना केलेली आहे, त्या झाडाची कशाविषयी सांगितलेलं आहे, की त्यांनी काय सांगितलेलं आहे, थिंग्स आय नो. म्हणजे झाडाविषयी त्यांनी तुम्हाला काय माहिती विचारलेली आहे, म्हणजे झाडं कशी आहेत, थिंग्स आय नो, त्या झाडांच्या कोणकोणत्या वस्तू आहेत, कोणत्या गोष्टी झाडं आपल्याला उपयुक्त पडतो, त्या ह्या कवितेमध्ये कवीने दिलेलं आहे. माय फेवरेट लाईन इन द पोयम. मी ह्या कवितेची तुमची आवडती ओळ कोणती, कोणत्या प्रश्न आहे बघा, माय फेवरेट लाईन इन द पोयम, माझी आवडती ओळ कोणती आहे, त्याच्यामध्ये कोणती सांगितलेली आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. म्हणजे झाडं हे दयाळू आहेत हे मला माहीत आहे. ह्याच्यातली तुम्ही मी दिलेली तीच ओळ नाही, तुम्हालाही ह्याच्यातली कोणती वेगळी ओळ आवडू शकते, तो तुम्ही लिहू शकता. कारण प्रश्न काय सांगितलेला आहे, माय फेवरेट लाईन. आता मला ही ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो, मला ही ओळ आवडली, मला माहिती आहे झाडं हे दयाळू आहेत हे मला माहिती आहे, मला ती ओळ आवडली. तुम्हाला ह्याच्यातली कोणतीही ओळ आहे तुम्ही कोणतीही लिहिली तरी तुम्हाला मार्क मिळू शकतात. 2 मिनिटं इथे लक्ष द्या, कारण हे जे ॲप्रिशिएट पोएम आहे हे तुम्हाला अगदी 10वी-12वीपर्यंत 5 मार्काला येतं. त्यामुळे हे कवितेचं रसग्रहण म्हणजे ॲप्रिशिएट ही पोयम आहे. बघा, ह्याच्यात तुम्हाला पाठांतर करण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही काय करायचं आहे, कवितेचं नाव बघायचं, कवी बघायचं, किती स्टांजा आहेत, किती ओळी आहेत, हे सगळं बघायचं. कारण हे आता 8वीलाच नाही, हे तुम्हाला 9वीला पण 5 मार्काला येतं, 10वीला पण बोर्डच्या परीक्षेला येतं, 12वीच्या पण बोर्डच्या परीक्षेला हे 5 मार्काचं ॲप्रिशिएट असतं. म्हणजे कवितेचं रसग्रहण लिहा असं असतं. धन्यवाद.